हरे राम 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 श्री ज्ञानदेव यदक्षरमनाख्येयम् आनन्दमज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथ इति ख्यातं दैवतमाश्रये. माऊली परिवाराच्या वतीने आयोजित या प्रवचनमालेच्या द्वितीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभवामृताच्या संबंधाने काही विचार या निमित्तानं आपण करतो आहोत. अनुभवामृत हा ज्ञानेश्वर महाराजांचा एक तात्विक ग्रंथ आहे. आत्मनिष्ठ असलेल्या, जीवनमुक्त असलेल्या परब्रह्म स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानानं संपन्न असलेला महात्मा आपल्या अनुभवाचं कथन जगताच्या आत्यंतिक तळमळीतून, जगत कल्याणाच्या आत्यंतिक तळमळीतून जीवाला ब्रह्मरूपता प्राप्त व्हावी या उद्देशानं अत्यंत साध्या, सरळ आणि सोप्या परिभाषेमधून ते तत्वज्ञान सगळ्यांपर्यंत पोचावं याकरता म्हणून आपला अनुभव शब्दबद्ध करतो आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा हा विचार हा जीवाला ब्रह्मरूप करणारा आहे. तात्विक ग्रंथ आहे. तत्वज्ञानाची आवश्यकता मानवी जीवनामध्ये जीवनाच्या कल्याणाकरता म्हणून विचारात घ्यावी लागते. कारण विचाराशिवाय जीवनाचं समाधान नाही, विचाराशिवाय जीवनामध्ये आनंद नाही. आणि विचार करणं याचा अर्थ फक्त निवडणं असा न करता, विचार करणं याचा अर्थ तत्वविचार, आत्मविचार आणि ब्रह्मविचार या 3 टप्प्यामध्ये आपल्या विचाराला विकसित करणं आहे. याचा विचार काल आपण थोडासा करून आलो. सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाणे. असा विवेक करून असाराची पूर्णतः निवृत्ती करून नित्य असणारं सार ग्रहण करणं, त्याचा यथार्थ बोध करून घेणं म्हणजेच त्या सार स्वरूपाला प्राप्त होणं, ही विचाराची परिपूर्णता मानली जाते. तत्वज्ञान आणि तत्वज्ञानाची परिपूर्णता, तत्वज्ञानाची आवश्यकता दुःख निवृत्ती करता मानली जाते. हे सगळ्या शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. आपण दर्शन शास्त्राचा विचार करायला लागलो आणि 6ही दर्शनाचा विचार आपण बारकाईनं केला तरी 5 दर्शन म्हणजे सांख्य, योग, न्याय, वैशेषिक आणि पूर्वमीमांसा ही सगळीच्या सगळी दर्शनं मोक्षाचं स्वरूप सांगत असताना दुःख निवृत्तीवर भर देतात. आणि उत्तर मीमांसा हे एकमेव दर्शन असं आहे की जे दर्शन मोक्षाचा विचार करताना आनंद स्वरूपतेवर भर देतं. दुःख निवृत्तीपूर्वक परमानंद प्राप्ती मान्य आहे, पण फक्त दुःख निवृत्ती आपण न्यायाचा विचार केला तर एकविंशती दुःख ध्वंसाला मोक्ष म्हणा. वैशेषिकांनी त्याच अर्थानं मानलं. सांख्यांचा विचार केला तर प्रकृती आणि पुरुष यांची एकरूपता, यांचा विवेक, ही एकरूपता सिद्ध न करता यांचा विवेक करून पुरुष हा प्रकृतीपासून सर्वस्वी भिन्न आहे
असं ज्ञान ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपल्या जीवनातल्या दुःखाची निवृत्ती होते आणि त्या दुःख निवृत्तीला मोक्ष म्हणा, म्हणजे प्रकृती पुरुषाच्या विवेकालाच मोक्ष म्हणा, असं सांख्य आणि योग दर्शनाचे चिंतन आपल्याला दिसतं. पूर्वमीमांसेचा विचार केला तर विषय भोग आणि स्वर्ग प्राप्ती याला त्यांनी काय मोक्ष म्हटलं. जी अवैदिक दर्शन आहेत, नास्तिक दर्शन आहेत, त्यांचा विचार आता करायचं कारण नाही. परंतु उत्तर मीमांसा नावाचं जे दर्शन आहे, ज्या दर्शनामध्ये द्वैतापासून अद्वैतापर्यंत विविध विचारधारा एकत्रित झालेल्या आहेत आणि व्यास महर्षींच्या मताला शिरोधार्य मानून त्यांच्या मताचं अनुगमन करणारी जी दर्शन जी काही विचारधारा आहेत, विचार प्रवाह आहेत, त्या सगळ्यांना उत्तर मीमांसेमध्ये आपल्याला ठेवता येतं. या सगळ्यांनी दुःख निवृत्तीपूर्वक परमानंद प्राप्तीला मोक्ष म्हटलं. असे वेगवेगळे विचार त्याच्यामध्ये येतात. हे सांगण्याचं कारण असं आहे की मानवी जीवनामध्ये दुःखाची निवृत्ती करायलाही विचार लागतो आणि आनंदाची अनुभूती घेण्याकरताही विचार लागतो. विचार कशा करता? दुःख निवृत्ती करता विचार आहे एवढंच नाही, आनंदाच्या अनुभूती करताही विचार आहे. सहसा मनुष्य दुःख सोसतो. दुःख दूर करणं न करणं हा प्रारब्धाचा परिणाम असू शकतो, त्याच्याबद्दल कुणाच्याही मनात किंतु नसावा. प्रारब्धामुळे प्राप्त होणाऱ्या दुःख भोगाला भोगाशिवाय संपवता येत नाही, हा नियम अबाधित आहे. परंतु दुःख निवृत्त न करता दुःखाची तीव्रता कमी करणं हे विचारानं करता येत असतं. विचाराचा परिणाम दुःख निवृत्तीत नाही आहे, दुःखाच्या तीव्रतेला न्यून करण्यात आहे. आणि त्या विचाराची परिपक्वता जशी वाढत जाते तशी दुःखाची तीव्रता इतकी कमी होत जाते की जणू दुःख असलं तरी जणू नसल्यासारखं वाटायला लागतं. परिपक्वता वाढली तर. आणि म्हणून दुःख निवृत्ती करता सुद्धा विचार लागतो. दुःखाच्या काळामध्ये मनुष्य विचार करण्याच्या अवस्थेत नसतो, ही गोष्ट खरी आहे. पण विचाराची खरी गरज तिथेच आहे. घरामध्ये आपल्या प्रिय व्यक्तीचा वियोग झाला तर त्यावेळेला माणसं तत्वज्ञान सांगतच असतात. किंबहुना त्यांनी तत्वज्ञान ऐकलेलं याच कारणाकरता असते. जन्माला आलेला कधीतरी मरणारच आहे, तू रडलास म्हणून तो काही जिवंत होऊन बसणार आहे का? तो कधी ना कधीतरी जाणारच होता, दुःख करून काय उपयोग आहे? अगदीच थोडासा जास्त आध्यात्मिक असेल तर 4-2 ओव्याही तो तेथे ठेवेल. जातस्यहि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च, किंवा उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. अरे असं होतच असतं, ही जगरहाटी आहे. जन्माला आलेला कधी ना कधीतरी जाणारच आहे. या दुःखाच्या प्रसंगामध्ये तत्वज्ञान सांगावं की सांगू नये याच्यामध्ये कदाचित कुणाच्या मनात विकल्प येऊ शकेल. पण अशा प्रसंगामध्ये विचाराशिवाय समाधान देणारं दुसरं उत्तर नसतं, याबद्दल कुणाच्याही मनात विकल्प असू नये. तत्वज्ञान सांगण्याची ती वेळ नाही असं वाटतं, पण त्या वेळेशिवाय तत्वज्ञानाची उपयुक्तता अन्य ठिकाणी कुठे पडते? आयुष्यभर तत्वज्ञान ऐकून तत्वज्ञानाचं चिंतन करून जर मनुष्य अशा प्रतिकूल परिस्थितीत निराश होत असेल तर ऐकलेल्या तत्वज्ञानाचं मूल्य काय आणि त्या तत्वज्ञानाची उपयुक्तता काय? आम्ही आयुष्यभर ऐकत आलेलो दुःख आत्म्याला होत नाही, दुःख परमात्म्याला होत नाही, आपण परमात्म रूप आहोत, सुख दुःख हे येणारे जाणारे आहेत, ते काय काय प्रसंगानुरूप येतात आणि प्रसंग निवृत्त झाला की दुःख निवृत्त होत असतं. असे आगमापायी, गीतेने त्याला आगमापायी म्हटलंय. पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा प्रपंच आगमापायी असला, प्रापंचिक दुःख आगमापायी असलं तरी ज्या काळामध्ये दुःखाचा प्रसंग येतो समोर त्या काळामध्ये हे सगळं तत्वज्ञान आपल्याला आठवेलच याची शाश्वती देता येत नाही. याच्याकरता त्या तत्वज्ञानाचं पुन्हा पुन्हा मनन करणं, त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन करणं, उपपत्तीने ते पटवून घेणं. आणि म्हणून माझ्या दृष्टीने तत्वज्ञानाचं चिंतन
आणि त्या चिंतनाची व्याख्या मी एवढ्यापुरतेच करतो की आपल्या आत्यंतिक दुःखाच्या प्रसंगामध्ये तत्वज्ञानाचं स्मरण होत असेल तरच आपलं चिंतन झालं असं समजावं, नाही तर उपयोग नाही. आमचं चिंतन माणसं आपण म्हणतो की आपण तत्वज्ञान ऐकावं, श्रवण करावं, श्रवणाचं मनन करावं, मननाचं निधिध्यासन करावं. कशा करता आणि कितपत करावं? आपलं निधिध्यासन झालं, आपलं मनन झालं, हे कशावरून ओळखावं? अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला त्या तत्वविचाराचं स्मरण होत असेल तर ते मनन झालं असं समजायला हरकत नसते. मनुष्य काय होतं, दुःखातिरेकामुळे माणसाचा आपल्या विचारावर आणि आपल्या मनावर ताबा राहत नाही. सामान्य मानसशास्त्र आहे. आनंदाचा अथवा दुःखाचा, भावनेचा अतिरेक झाला की विचारावर ताबा राहत नाही बुद्धीचा. भावनेचं इतकं मोठं प्राबल्य निर्माण होतं की त्यावेळेला विचार करावा आणि विचारानं काही क्रिया करावी असं वाटत नाही. मग अशा वेळेला काही उपदेश, काही चिंतन, काही ओव्या ह्या आपल्याला जर त्या काळामध्ये आठवत असतील, त्या काळामध्ये सुचत असतील, त्या काळामध्ये मार्गदर्शन करत असतील तर त्या ओव्यांचं चिंतन झालं असं म्हणायला हरकत नसते. नाहीतर सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परम आपदाम पदम ऋणते हि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. हे तर माहितीच असतं आपल्याला. सहसा कोणती गोष्ट एकदम करू नये हे एरवी माहिती असतं, पण भावनेचा अतिरेक झाला की मनुष्य विचार न करता क्रियेमध्ये प्रवृत्त होतो. त्या प्रवृत्तीच्या पूर्वी जर विचार स्फुरत असेल तर विचाराचं मनन झालं असं म्हणायला हरकत नसते. आणि म्हणून या विचारानं, म्हणून सुरुवातीलाच मी हे बोललोय की आपल्या माणसाच्या जीवनातल्या दुःखाची निवृत्ती ही विचाराने होते आणि माणसाच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती ही विचाराने होते. विचारा वाचून न पविजे समाधान, हे तुकोबारायजी बोलून दाखवतात. तो विचार, आनंदाची निर्मिती करणारा विचार म्हणजे तत्वज्ञान. दुःखाची अत्यंतिक निवृत्ती करणारा विचार म्हणजे तत्वज्ञान आहे. आणि या विचाराचा, या तत्वज्ञानाचा मानवी जीवनाच्या कल्याणाकरता अत्यंतिक त्याचा उपयोग होणार आहे. म्हणून जीवनाच्या धन्यतेचे शास्त्र म्हणजे तत्वज्ञान. आनंद निर्मितीचं सूत्र म्हणजे संत वाङ्मय आहे. आपल्या जीवनातल्या आनंदाच्या निर्मितीचं उपादान कारण म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबारायांची अक्षर आहे. हे समजून घेतलं पाहिजे. त्या अक्षराच्या अनुषंगानं जाताना, त्या अक्षराचा मागोवा घेत जाताना, त्या विचाराचा मागोवा घेत जातानाच आपल्याला रस्त्यात कुठेतरी हा आनंद सापडणार आहे. तत्वज्ञानाचा विचार इथून जरी सुरू झालेला असला तरी तत्वज्ञानाची परिसमाप्ती कशात आहे? आपल्या जीवनामध्ये पुन्हा तत्वज्ञानाचा विचार किंवा तत्वज्ञानाचा उपयोग करून घेण्याची वेळ येऊ नये अशी अवस्था प्राप्त करून घेणं ही तत्वज्ञानाची परिसमाप्ती असते. माझं बोलणं आपल्याला कितपत पटतंय न पटतंय मला माहिती नाही, चेहऱ्यावरून कळत नाही आता, परंतु आपण हा विचार आवर्जून करा. कुठल्याही विचाराचा प्रारंभ काही मिळवणं किंवा काही टाकणं याच्यापासून जरी होत असला तरी विचार करावा लागू नये अशा अवस्थेत जाण्यामध्येच विचाराची परिसमाप्ती असते. हे लक्षात घेतलं पाहिजे. विचार करायची वेळ आपल्यावर येऊ नये अशी अवस्था प्राप्त करून घेण्यापुरताच विचार असतो. त्या अवस्थेत गेलं की विचार संपतो आणि माणसाच्या जीवनातला विचार संपणं ही मानवी जीवनाची परिपूर्णता मानायची असते तत्वज्ञानाच्या दृष्टीने. कारण हा विचार आपण करून बघा. मी याच्याकरता अनेक वेळेला उदाहरण देतो, पुन्हा देण्यात मला संकोच नाही. पण विकार आणि विचार या दोन संकल्पनांमध्ये फारसा भेद नाहीये. आपण जी दोन टोकं मानतो, एक विकाराचं टोक आहे आणि एक विचाराचं टोक आहे, याच्या दोन्ही मधलं अंतर जरी आता आपल्याला वाटत असलं जास्त आहे तरी या दोन्हीचा परिणाम एकच आहे. विकाराचा परिणामही तोच आहे आणि आश्चर्य वाटलं तरी विचाराचा परिणामही तोच आहे. पटत नाही मला माहिती आहे, पण तरी मी उदाहरणाने आपल्याला सांगतो. एखाद्या शांत तळ्यामध्ये एखाद्या माणसाने मोठा दगड टाकला तर सगळा गाळ वर येतो, सगळं पाणी ढवळून निघतं आणि तो गाळ वर येतो. पाणी हलतं, गाळ वर येतो. आणि दुसरा विचार जर आपण केला तर एखाद्या शांत तळ्याच्या काठावर असणाऱ्या एखाद्या झाडाचं पान त्या शांत असणाऱ्या पाण्यावर पडलं
तर त्याच्याने तरंग निर्माण होतात. झाडाचं पान गळालं आणि पाण्यावर पडलं, तरंग निर्माण होतात की नाही? दिसायला काय चांगलं दिसतं? दगड टाकलेलं चांगलं दिसतं का पान पडलेलं चांगलं दिसतं? पान पडलेलं चांगलं दिसलं. पान पडणं आणि दगड टाकणं या दोन अगदी भिन्न क्रिया आहेत. या दोन अगदी भिन्न क्रिया आहेत, पण या दोन्हीचा परिणाम एकच आहे. दगड टाकणं म्हणजे विकार उत्पन्न होणं आहे आणि पान पडणं म्हणजे विचार उत्पन्न होणं आहे, पण दोन्हीनेही पाण्याची शांती नष्ट झाली हा परिणाम समान आहे. दोन्हीने पाण्याची शांती निवृत्त झाली का नाही? हा, पान पडल्यानं जी शांती भंग पावली तिला आपण सौंदर्याच्या थोडस याच्यामध्ये गुंफून टाकलंय, फार सुंदर दिसलं, तसाच विचार आहे. पान पडून पाण्याची शांती भंग पावणं हा विचार आहे आणि दगड पडून पाणी ढवळणं हा विकार, एवढाच फरक आहे. परिणाम एकच आहे की नाही? पाण्याची शांती भंग पावली, तसं विचाराचे तरंग निर्माण झाले तरी आपल्या अंतःकरणाची शांती भंगच पावते आणि विकार निर्माण झाला तरी अंतःकरणाची शांती भंग पावते. मग भंग पावणार असेल तर त्यातल्या त्यात विचारानं भंग पावावी आणि भंग पावावी त्याची परिसमाप्ती भंग पावू नये या अवस्थेमध्ये जाण्यामध्ये व्हावी. म्हणजे विचाराची जीवनामध्ये गरज पडू नये इथपर्यंतचा विचार करता आला तर त्याला तत्वज्ञान म्हणा. हे तत्वज्ञानाचं सामान्यत्वानं विवरण करता येऊ शकतं. थोडस अवघड आहे कळायला, मला मान्य आहे, पण तरी सुद्धा ही भूमिका वेदांताची आहे. आणि असं तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये निर्माण व्हावं, आपल्याला ते कळावं आणि त्या तत्वज्ञानाच्या जाणीवेतून आपल्या जीवनाला अशी परब्रह्म स्वरूपता, अशी शांती प्राप्त व्हावी याच्याकरता त्या तत्वज्ञानाचं विवेचन करणारा ग्रंथ म्हणजे अनुभवामृत आहे. अनुभवामृताचा प्रारंभ 5 संस्कृत श्लोकांनी झालाय. काल आपण याचा विचार करत होतो. यदक्षरमनाख्येयम आनंदमज केवलम श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये हा पहिला श्लोक आहे. हे मंगलाचरण. मंगल शब्दाचा अर्थ काय वगैरे काल आपण बोललो. मंगलाचरण करावं असा शिष्ट संप्रदाय, शहाण्यांचा संप्रदाय. मंगलाचरण केल्याने काय होतं? मंगलाचरण का करावं? समाप्ती कामो मंगलम आचरेत अशी एक श्रुती आहे. ज्याला आपल्या कार्याची समाप्ती निर्विघ्न व्हावी असं वाटतं त्यांनी मंगल करावं असं शास्त्र बोलतं, उपनिषदाचं वचन आहे. समाप्ती कामो मंगलम आचरेत. समाप्तीची कामना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, आपण हातात घेतलेल्या कार्याची निर्विघ्न परिसमाप्ती व्हावी असं ज्याला वाटतं त्यांनी मंगलम आचरेत, त्यांनी मंगलाचं आचरण करावं म्हणजे मंगल करावं. आता हे मंगल करावं हे कळलं, कशा करता करावं हे कळलं. हे मंगल काय आहे? परमात्म्याची स्तुती करणं, संतांची सद्गुरूंची स्तुती करणं, हे मंगलाचरण होऊ शकतं. मांगल्य ज्याच्यामुळे निर्माण होतं ते मंगलाचरण. ओम हे पद आहे, मंगल मानलं गेलं. संस्कृतामध्ये अथ हे पद आहे, मंगल मानलं गेलं. ओंकारश्चाथ शब्दस्य द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभऊ. दोन्ही पदाला जी मांगलिकता येते, ओम आणि अथ ही दोन पद मांगलिक मानली जातात, मंगलवाचक मानली जातात. कारण ही दोन पद ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा बाहेर पडली म्हणून त्या पदांना मांगल्य आलेलं आहे असं शास्त्रवचन आहे. आपण जे वैदिक मंगलाचरण करतो त्याच्यामध्ये हे म्हटलं जातं वारंवार. कशा करता मंगलाचरण करावं? तर आपल्या जीवनातल्या अनिष्टाची निवृत्ती करण्याकरता आणि इष्टाची प्राप्ती करून घेण्याकरता मंगलाचरण करावं. त्याच्याकरता शास्त्रकारांनी काय ज्या भूमिका सांगितल्या आहेत त्या सगळ्या आपण नेहमी सांगतो. मला आता त्याच्यामध्ये काही स्वारस्य नाही, पुढे जातो. हे मंगलाचरण साधारण 3 वेळेला करावं असं वचन आहे. पातंजल मुनींनी महाभाष्यामध्ये मंगलाचरण 3 वेळेला करावं असं म्हटलंय. एकदा सुरुवातीला करावं, एकदा मध्ये करावं, एकदा अंती करावं. मंगलादीनी मंगल मध्यानी मंगल अंतानी शास्त्राणी प्रथंते आयुष्यमत पुरुषकाणी वीर पुरुषकाणीच भवंती असं महाभाष्यात पातंजलीचं वचन आहे. सुरुवातीला एकदा मंगलाचरण करा, मध्ये एकदा मंगलाचरण करा आणि शेवटी एकदा मंगलाचरण करा. त्याच्याने काय होतं? शास्त्राणीच्या प्रथंते आयुष्यमत पुरुषकाणी वीर पुरुषकाणीच भवंती.
त्या मंगल करणाऱ्याला आयुष्य प्राप्त होतं आणि सामर्थ्य प्राप्त होतं असं म्हटलंय मंगल करण्यात. त्याचा मला फार विचार करायचा नाहीये, फार विचार मला आता करायचा नाही. अशुभानि निराचष्टे तनोति शुभ संततिं स्मृती मात्रेण यत् पुंसां ब्रह्मतन मंगलम परम आणि अतिकल्याण रूपत्वात नित्य कल्याण संश्रयात स्मर्तृणाम वरदात्वाच्या ब्रह्मतन मंगलम विदु. अशी अतिकल्याण रूपाची अतिकल्याणाची प्राप्ती व्हावी आणि अशुभाचं निराकरण व्हावं. अशुभ निराकरण पूर्वक अतिकल्याण प्राप्ती करता मंगलाचरण करा. असं झालं ते. कधी करा? सुरुवातीला करा, मध्ये करा, शेवटी करा. ते कसं करायचं, का करायचं याचा विचार आपण भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये पाहून घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर भाष्य केले, तेही पहा. आणि ज्ञानेश्वरीच्या भाष्यातूनच हे कळतं, इतर भाष्यातून हे कळत नाही. ओम तत्सत इति निर्देशो या 17व्या अध्यायाच्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य जर बघितलं तर कर्माला आरंभ करताना ओंकाराची योजना करा, कर्माच्या मध्ये तत्काराची योजना करा आणि कर्माच्या अंती सत्काराची योजना करून ओम, तत् आणि सत या 3 पदांना 3 ठिकाणी ठेवा. कारण ही 3 ब्रह्मनाम आहेत, त्यामुळे या 3 नामामुळे आपल्याला मांगल्य प्राप्त होतं असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्या भाष्यामध्ये म्हटले. आता हे मंगलाचरण करा, कशा करता करा? तर अशुभाची निवृत्ती व्हावी आणि आनंदाची प्राप्ती व्हावी, कल्याणाची प्राप्ती व्हावी म्हणून. मंगलाचरणाचे हेतू 2च आहेत, अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्ती. जर आपण त्याचा संकोच केला तर काय होतं, एखादं कार्य जेव्हा मनुष्य हातामध्ये घेतो तेव्हा ते कार्य हातामध्ये घेतल्यानंतर सगळं कार्य निर्विघ्न पार पडेल असं होत नसतं. काही प्रतिबंध येतात, काही अडचणीमध्ये येतात. त्यातले काही प्रतिबंधाचे 2 प्रकार केले जातात. एक प्रबल प्रतिबंध आणि दुसरा अप्रबल प्रतिबंध असतो. काही प्रतिबंध असे असतात की त्या प्रतिबंधाची निवृत्ती करणं आपल्याला शक्य असतं. उदाहरणार्थ, एखादा ग्रंथ मी लिहायला घेतल्यानंतर 4-2 पानं लिहून झाली असतील नसतील, आजारी पडलो आणि लिखाण थांबलं, प्रतिबंध आला की नाही? मग या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता काय करावं? डॉक्टरकडे जावं, औषध घ्यावं, बरं व्हावं आणि पुन्हा लिहायला सुरुवात करावी. हा अप्रबल प्रतिबंध आहे, हा काही फार प्रबल प्रतिबंध नाही. एखादा मनुष्य काही काम करत बसला, कुणीतरी भेटायला येतं, मध्ये प्रतिबंध येतो. त्याचं जे अनुसंधान असतं लिखाणाचं ते तुटून जातं. अनुसंधान तुटतं, काय आपण त्या लिंक तुटली असं म्हणतात. ते काय लिंक असते माहित नाही, पण ते तुटतं, जे काही असतं ते अनुसंधान तुटून जातं. मग त्याच्याबरोबर बोला, काहीतरी डोक्यात असतं, ती मांडणी चालू असते, त्याच्याकरता आवश्यक असणारी शब्द योजना ती काही डोक्यात असते, त्याच्याकरता आवश्यक असणाऱ्या प्रमाणांची जुळवणी मनामध्ये डोक्यामध्ये चालू असते. त्याच्या मांडणीमध्ये काही विशिष्ट क्रम लावायचा असेल तर त्या क्रमाकरता म्हणून काही वैचारिक जुळवणी चालू असते मनामध्ये लिखाण करताना, की हा मुद्दा झाल्यानंतर हा मांडायचा आहे, मग या मुद्द्यावर येण्याकरता अमुक एक प्रमाण लागणार आहे, आपण मांडतो त्या विचाराकरता अमुक एक प्रमाण लागणार आहे, मग उपनिषदातलं प्रमाण हे इथलं तिथलं, गीतेतलं हे आहे, स्मृतीमधलं अमुक आहे, ज्ञानोबरायाचं म्हणतात, तुकोबरायाचं म्हणतात, काही डोक्यामध्ये जुळवणी चालू असते. ते तेवढ्यात कुणीतरी येतं आणि विचारतं, माझ्या मुलीचं लग्न कधी होईल? मग आता हे ज्ञानोबराय कुठे गेले? हे तुकाराम महाराजांची जी प्रमाण आठवत होती ती गेली कुठेतरी निघून. मग तो प्रतिबंध झाला. मग त्या प्रतिबंध आता हे असं होतं. बरं, जो कोणी चांगलं काम करतो आहे त्याला करू न देण्याकरता काही जणांचे जन्म झालेले असतात. म्हणजे त्यांचा हेतूच तेवढा असतो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असतं. त्यांचा हेतूच तेवढा असतो की हे सुरळीत चालूच द्यायचं नसतं. त्या जे चांगलं चाललेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी आडकाठी येते, काहीतरी मध्ये प्रतिबंध येतो. मग काय करावं? अशा प्रतिबंधाला आपण काही करू शकत नाही. त्याच्याशी बोलावं, त्याला सांगावं, त्याचं बोलणं झाल्यानंतर तो निघून गेला की मग आपल्या कामाला पुन्हा आपण लागावं. या प्रतिबंध काय बरं, हे प्रतिबंध प्रबल नाहीये, आपण त्यांना हाकलूनही देऊ शकतो, आपल्या हातात आहे. आपण त्यांना म्हणू शकतो की तुम्ही आलाय पण 10 मिनिटं बसा, माझ्या डोक्यात काही चालू आहे, ते मी एकदा कागदावर उतरवून घेतो, मी तुमच्याशी बोलतो. म्हणता येऊ शकते की नाही, चांगुलपणाच दाखवायचा असेल तर.
असं म्हणता येऊ शकतं की एक 10 मिनिटं आपण बसा, माझ्या डोक्यात काही आहे, काही लिखाण माझं चालू आहे, आपण बसा, मी एवढंच करून घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो, म्हणता येत नाही. तुम्ही उद्या या, आता माझं काम चालू आहे, काहीतरी म्हणून तो प्रतिबंध, हे अप्रबल प्रतिबंध आहे. प्रकृती बिघडली, अमुक झालं, तमुक झालं, काही प्रापंचिक प्रतिबंध आले, असे प्रतिबंध कार्यामध्ये येतात की जे मनुष्याच्या प्रयत्नातून दूर करणं शक्य असतं. जे मानवी प्रयत्नानं दूर करणं शक्य आहे अशा प्रतिबंधाला अप्रबल प्रतिबंध म्हणतात. पण माणसाच्या कर्तृत्वातून काही प्रतिबंध दूर करता येतच नाही. त्याला काय करणार? त्याला प्रबल प्रतिबंध असं म्हणतात. जे प्रतिबंध भगवत कृपेशिवाय, गुरु कृपेशिवाय दूर होत नाहीत, असे जे प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाला प्रबल प्रतिबंध म्हणा, की जे माणसाच्या सामर्थ्याच्या कक्षेच्या बाहेर दूर करण्याच्या बाबतीत. मनुष्य आपल्या सामर्थ्याने ते नाही दूर करू शकत. एखादा मनुष्य काही ग्रंथ लिहिण्याकरता त्यांनी ग्रंथ हातात घेतलेला आहे आणि अर्धा ग्रंथ झाल्याबरोबर त्याचं प्रारब्ध संपलं म्हणून त्याला जर मरावं लागणार असेल तर हा प्रतिबंध काय आपण स्वप्रयत्नानं दूर करणार आहोत? प्रारब्ध निवृत्तीतून प्राप्त होणाऱ्या मरण हा प्रबल प्रतिबंध आहे. हा आपण दूर नाही करू शकत. की मरण आलं ना, आपण त्याला सांगितलं बाबा जरा 2 मिनिटं थांब, माझ्या डोक्यात काही आहे, एवढा ग्रंथ पूर्ण करतो, एवढा अधिकार माणसाला नसतो. ते जो कुणाचा अधिकार असेल तो असेल, पण आपला सामान्य माणसाचा म्हणाल तर तसा अधिकार नसतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं घडतं की मनुष्य हातामध्ये जेव्हा कार्य घेतो त्यावेळेला अप्रबल प्रतिबंधाची निवृत्ती काही त्याला करता येते. पण काही प्रतिबंध असे असतात, ते प्रतिबंध आपल्या प्रयत्नाने दूर होऊ शकत नाही. त्यांना दूर करणं आपल्या कर्तृत्वाच्या, आपल्या बुद्धिशक्तीच्या, आपल्या मनोधारणेच्या, आपल्या शारीरिक बळाच्या, आपल्या प्रयत्नांच्या या सगळ्या कक्षेच्या बाहेर असतात. कारण काय होतं, काही गोष्टी प्रयत्न साध्य असतात, प्रयत्न सिद्ध असतात, काही गोष्टी अधिकार सिद्ध असतात आणि काही गोष्टी कृपा सिद्ध असतात. आपण त्याचे प्रकार करू म्हणजे आपल्याला पटकन कळेल. काही गोष्टी प्रयत्नानं सिद्ध होतात, त्याच्याकरता प्रयत्न करा, पोट भरायचं आहे, कष्ट करा, नोकरी करा, उद्योगधंदा करा, दिवसभर राबा, पैसा मिळेल, त्याच्याने पोट भरा. अन्न मिळवण्याकरता कष्ट करावे लागतात, मान मिळवण्याकरता कष्ट करावे लागतात. ते कष्ट करून मग ते प्रारब्ध त्याला मदत करेल न करेल तो नंतरचा प्रश्न आहे. पण प्रारब्ध म्हणजे तरी काय असतं? आपलेच कष्ट असतात, आपली स्फूर्ती असते, ती काय आभाळातून पडत नाही. प्रारब्ध आपल्याच कर्माचा तो विपाक असतो. त्यामुळे काही गोष्टी आहेत आपल्याला प्रयत्नानं सिद्ध कराव्या लागतात. अन्न मिळवायचं आहे, मान मिळवायचा आहे, परीक्षेत यश मिळवायचं आहे, याला प्रारब्ध वगैरे काही करत नाही, याला प्रयत्नच करावे लागतात. प्रयत्न करा आणि ते मिळवा. काही गोष्टी प्रयत्न साध्य आहे, काही गोष्टी अधिकार साध्य आहे. प्रयत्न केल्यानंतरही ते मिळतातच असं नाही, त्याच्याकरता एक विवक्षित अधिकार आपल्याला मिळवावा लागतो. ब्रह्मज्ञान मिळवायचं आहे, त्याच्याकरता अधिकार लागेल की नाही? मला जर वाटलं मला ब्रह्मज्ञान मिळावं आणि संध्याकाळपर्यंत मला ब्रह्मज्ञान झालं, असं होत नाही. त्याच्याकरता मला माझा अधिकार सिद्ध करावा लागेल, मला विवेक मिळवावा लागेल, वैराग्य प्राप्त करून घ्यावं लागेल, समाधिशेष संपत्तीचा विचार करावा लागेल, मुमुक्षुत्व धारण करावं लागेल, मला श्रवण करावं लागेल, केलेल्या श्रवणाचं मनन करावं लागेल आणि मग आपल्या चित्ताची अशी शुद्धता सिद्ध करावी लागेल, असा अधिकार मला सिद्ध करावा लागेल की गुरुमुखातून आलेल्या महावाक्यजन्य बोधाचा आम्हाला सहज लाभ व्हावा, असा अधिकार आम्हाला सिद्ध करावा लागेल. तिथपर्यंत मला जावं लागेल, त्या अधिकारावर आरूढ व्हावं लागेल. ब्रह्मज्ञान मला हवं म्हटल्यानंतर मी कुठेतरी एखाद्या गुरुकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की अहो मला ब्रह्मज्ञान द्या, आणि त्यांनी सांगितलं बरं घेऊन जा, तर असे गुरु मिळाले तरी करू नयेत आणि अशा अवस्थेला माणसाने विचारानं जाऊही नये. मला ब्रह्मज्ञान हवं तर त्याच्याकरता जन्मजन्मांतराचे प्रयत्न लागतात. शास्त्राने आपल्याला बोलून दाखवलंय. एकदा एक नाही दोन नाही, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. बहुनाम जन्मनाम अंते असे शब्द आहेत भगवंताच्या 7व्या अध्यायात. अनेक जन्माच्या शेवटी, अनेक जन्मामध्ये नाही, अनेक जन्माच्या शेवटी बहुनाम जन्मनाम अंते, तिथेही अंत शब्द वापरला.
मग त्याच्याकरता प्रयत्न करा, त्याच्याकरता निष्काम कर्माचरण करा, सद्गुरु उपासना करा, अंतःकरण शुद्ध करून घ्या. सद्गुरु ते आता त्याच्यात शास्त्रच आहे त्याचं. निष्काम कर्माचरण आणि सद्गुरु उपासनेने ज्याने आपल्या चित्तातले मल आणि विक्षेप हे दोन दोष घालवलेले आहेत, आवरण नावाचा दोष राहिलेला आहे, त्या दोषाच्या निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी समजावा, असं विचारसागरात सुरुवातीला चाल दुसऱ्या तरंगावर. म्हणजे हे काय झालं की त्या अधिकारावर आम्हाला आरूढ व्हावं लागेल. गुरुकडे गेलो, गुरुनी ब्रह्मज्ञान दिलं असं होत नसतं, असं होत नाही. त्याच्याकरता प्रयत्न लागतात, त्याच्याकरता एक अधिकार लागतो. मग तो गुरु अधिकार बघतात. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मणः निर्वेद माया नास्ति अकृतः कृतेन सविज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणिः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. अशा ज्या श्रुती आहेत त्या श्रुतीनं कर्म आपल्या चित्ताची अवस्था लक्षात घेतं. परीक्ष लोकान, परीक्षा केली जाते. सद्गुरूंकडे गेल्यानंतर ते आपली परीक्षा करतात, त्याच्याकरता त्यांची सेवा करावी लागते. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले अंतःकरण बोधले संकल्पानये, हे सगळं व्हावं लागतं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शी. हे नंतर आहे. आधी आपल्याला त्यांच्या आधी ते मिळणंच अवघड. ज्यांच्याकडे जाऊन आम्ही ब्रह्मज्ञान घ्यावं असा गुरु आधी असणं अवघड. ज्यांना मिळतं ते द्यायच्या तयारीत नसतात. जे देण्याकरता व्यासपीठावर बसतात त्यांना मिळालेलं नसतं. मिळणं आणि देणं हे संतच लागतात त्याला. सेवितो हा रस हेही पाहिजे, वाटितो आणि का हेही पाहिजे त्यांच्याजवळ, तर मग ते तिथं मिळतं. मग तिथे जाऊन त्यांची बरं ते गेलं की देत नाही, ते परीक्षा करतात. काय बाबा, कोण आहेस तू, कुठून आलास, काय केलंय आतापर्यंत, वैराग्य आहे का नाही, विवेक आहे का नाही तुझ्याजवळ, निदान परोक्ष ज्ञान शब्दज्ञान तरी तुला आहे का नाही, वेदांताचं काही. आणि मग सगळ्या परीक्षा करून जर अंतःकरणाच्या शुद्धीची खात्री झाली असेल तर मग ते त्याला काही उपदेश करतात. तो उपदेश कानातून आत गेल्यानंतरही तो ठसण्याकरता बराच वेळ द्यावा लागतो. मग त्याच्याकरता मग त्यांच्या कृपेची आवश्यकता असते. काही गोष्टी अधिकार सिद्ध असतात आणि काही गोष्टीच्या बाबतीत अधिकारही बघितला जात नाही, प्रयत्नही बघितले जात नाही. तिथं फक्त कृपा बघावी लागते. तुमचा अधिकार आहे का नाही काही घेणं देणं नाही. रेड्याचा कुठलाही अधिकार नव्हता वेद बोलण्याचा. तिथं फक्त माऊलींची कृपा झाली एवढंच बघावं लागतं. तिथं काय प्रयत्न रेड्याने आतापर्यंत केले होते, काही केले नव्हते. त्याचा अधिकार होता का, तर अधिकार नव्हता. मग तरी वेद कसा काय बोलला, कृपा. याच्या होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा आगात. निळोबरांनी ज्ञानोबरांचं वर्णन आरतीमध्ये करताना हे म्हटलंय, होता कृपा तुमची पशु बोले वेद. जरी हा हो कृपा करील नारायण, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. कोठून या काही न लगे आणावे, न लगे कोठे जावे तरावया, तुकोबरांनी म्हटलं. कृपा झाली तर. आता हे जे गोपाळ होते, गायीच्या मागे राखण करणारे गुराखी गोपाळ, काय त्यांच्याकडे फार मोठा अधिकार होता. गवळीयाची ताकपिरे कोण पुरे चांगले, काय होतं त्यांच्याकडे सांगा बरं. शेणकाडी करणारे, गायीच्या मागे धावणारे, गायीमध्ये ह्याच्यामध्ये भांडण लागलं तर ते सोडवणारे, दूध काढणारे, घरोघरी नेणारे, गायी राखायला जाणारे. काय होतं त्या, काही गुरु घरी राहिले होते का, काही स्वाध्याय केला होता का, काही तप केलं होतं का, काय केलं होतं, काही केलं नव्हतं. पण ब्रह्मज्ञानी होते की नाही, भगवान त्यांच्या मुखातलं उष्ट खात असे. अजून काय अधिकार लागणार आहे. तयाचे मुखीची हिरोनिया घ्यावे उच्चिष्ट ते खावे धणी, है ना. पाहता गोवळी खाये त्यांची उष्टावळी, करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. एवढंच काय अधिकार होता एवढा. पण काही नसलं तरी त्यांना हे झालं, काय मिळालं, भगवत कृपा. भगवंताची कृपा झाली एवढाच परिणाम. याच्याने काही गोष्टी कृपा साध्य असतात. थोडस स्पष्ट सांगायचं झालं तर निष्काम कर्माचरण करावं लागणं हे प्रयत्न साध्य आहे. ब्रह्मज्ञान हे अधिकार सिद्ध आहे आणि ज्ञानानंतर प्राप्त होणारी भक्ती ही कृपा सिद्ध आहे. आपल्याला सरळ विचार जर करायचा झाला, विभागवार विचार करायचा झाला
तर अंतःकरण शुद्धी निष्काम कर्माचरणाने होते, त्याला प्रयत्न लागतात. मनशुद्धीचा मार्गी विजयी व्हावे वेगी, तै कर्म सबळा लागी आळसू न कीजे, हे ज्ञानोबराय. आळस करू नका म्हणजे प्रयत्न करा, हे ज्ञानोबराय बोलतात. म्हणजे अंतःकरण शुद्धी करता प्रयत्न लागतात, ब्रह्मज्ञानाकरता अधिकार लागतो. आणि ब्रह्मज्ञानानंतर भगवंताची भक्ती व्हावी वाटत असेल तर सद्गुरूंची, संतांची, भगवंताची कृपा लागते. नुसत्या ज्ञानानं भक्ती होईलच असं सांगता येत नाही. म्हणून हे 3 टप्पे करा, सोपं जाईल त्या दृष्टीने. कशा करता मी हे सांगतो. माझा विषय चालला मंगलाचरणाच्या बाबतीमध्ये. काही प्रतिबंध असे असतात की ते प्रयत्नानं दूर करता येतात, काही प्रतिबंध असतात ते अधिकारानं दूर करता येतात. मी काही लिखाण करत बसलो आणि मला ज्वर आला, अंगामध्ये काही ताप भरला, तर मला काही प्रयत्नानं दूर करता येईल. मला काही अडलं, हा शब्द कसा सिद्ध झाला, या शब्दाचा नेमका अर्थ कसा होतो, या शब्दाचं वाक्यातलं स्थान काय, स्थान बदलल्याने, अन्वय बदलल्याने वाक्यार्थ बदलतो का, शास्त्रार्थ त्याचा काही सिद्ध होईल का, याचे विविध अर्थ मला करता येतील का, याच्याकरता जर मला काही डोकं चालवावं लागत असेल आणि शब्दाचा व्याकरण आणि अर्थदृष्टीने विचार करावा लागत असेल तर तो विचार करून एखाद्या वाक्याचे अथवा एखाद्या शब्दाचे विविध अर्थ सिद्ध करून देणं हे कदाचित मला अभ्यासाच्या अधिकाराच्या दृष्टीने सिद्ध करता येईल. पण मला मरण न यावं, माझं काम संपेपर्यंत माझं सामर्थ्य टिकून राहावं, माझ्यामध्ये काही असे प्रबल प्रतिबंध निर्माण होऊ नयेत, याच्याकरता जर काही करायचं असेल तर त्याच्याकरता म्हणून मंगलाचरण करा. मंगलादिनी मंगलमध्यानी मंगलांतानी शास्त्राणीच प्रथंते आयुष्यवत पुरुषकाणी वीर पुरुषकाणीच भवंती. परिणाम काय सांगितला मंगलाचरणाचा, त्याला आयुष्य प्राप्त होतं आणि त्याला वीर पुरुषकाणी म्हणजे तो सामर्थ्य संपन्न होत. सामर्थ्य हे बुद्धीचं आहे, म्हणजे प्रारब्ध हे प्रबल प्रतिबंध, प्रारब्ध हा प्रबल प्रतिबंध असू शकतो, पण तोही प्रतिबंध भगवत कृपेनं दूर करता येऊ शकतो. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, कृपे नाश झाला, हे कृपा सिद्ध आहे. आणि ती कृपा संपादन करता यावी याच्या करता म्हणून आपल्याला काही मंगलाचरण करणं आवश्यक आहे. ते मंगलाचरण करा, कारण भगवत कृपेनंच आपल्याला ते प्राप्त होईल. भगवत कृपा महत्वाची आहे, गुरु कृपा महत्वाची आहे. याच्या करता मग गुरु किंवा भगवंताच्या किंवा संतांच्या संबंधानं मंगलाचरण केलं जातं. भागवताचं मंगलाचरण पहिल्या श्लोकामध्ये भगवंताचं वर्णन आहे, दुसऱ्या श्लोकामध्ये शुकाचार्यांचं वर्णन आहे. मंगलाचरणच संतांचं वर्णन आहे. ज्ञानोबा देवाचं मंगलाचरण करतात, सद्गुरूंचं मंगलाचरण करतात. पहिल्या अध्यायात देवाचं मंगलाचरण, सगुण आणि निर्गुण मंगलाचरण झाल्यानंतर पुन्हा ज्ञानेश्वरी संपेपर्यंत भगवंताचं मंगलाचरण ज्ञानोबारायांनी केलं नाही. पुढे सगळीकडे सद्गुरूंचं मंगलाचरण. मग ते पहिल्या अध्यायातही आलं, मध्ये म्हणून 10व्या 12व्या अध्यायात आलं, शेवट म्हणून 18व्या अध्यायात आलं. मंगल आदिनी पहिल्या अध्यायात, मंगल मध्यानी 12व्या अध्यायात, मंगल अंतानी 18व्या अध्यायात आलं, मंगलाचरण केलं. याच्याने काय होतं, भगवत कृपा होते. ग्रंथ सिद्धी करता आवश्यक असणारं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. अविद्येनं निर्माण होणारे प्रतिबंध आपोआप दूर होतात. याच्याकरता म्हणून मंगलाचरण करा. कारण नायम आत्मा प्रवचनेन लभ्यान मेधयान बहुना श्रुतेन, मग कुणाला प्राप्त होतं, यमैवेश वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणते तनुस्वाम. अरे तो आत्मा आम्हाला कळतो कशाने, मी प्रवचन केल्याने आत्मा मिळत नाही. नायम आत्मा प्रवचनेन न मेधया, बुद्धीनं मिळत नाही. मग बहुना श्रुत्या, खूप ऐकलं, बहुश्रुत झाला, याच्याने आत्मा कळत नाही. मग कशाने आत्मा कळतो, आत्मा कधी प्राप्त होतो, ज्या वेळेला आत्म्याला आपण याला प्राप्त व्हावं असं वाटतं त्याच वेळेला तो आत्मा प्राप्त होतो. यमैवेश वृणुते तेन लभ्यः, दुसऱ्याला कुणाला मिळत नाही. म्हणजे मग त्याची कृपा व्हावी याच्याकरता मंगलाचरण करा. हे मंगलाचरणाचं सामान्य रूप आहे. अनेक ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरण करूनही ग्रंथ सिद्धीला गेला नाही, आणि काही ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरण न करताही ग्रंथ सिद्धीला गेल्याचं वर्णन आहे. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणाच्या सुरुवातीला मंगलाचरण केलं की नाही, केलं, पण पूर्ण कुठं झालं, गावाला करावं लागलं. पंचदशी सारखा ग्रंथ विद्यारण्यांनी मंगलाचरण करून सुरू केला,
पण पुढे भारती तीर्थांना त्यांच्या गुरूंनाच पूर्ण करावा लागला, त्यांच्याकडून झाला नाही. मध्ये येणारा प्रतिबंध प्रबल होता. मग काही प्रतिबंध, काही ठिकाणी मंगलाचरण करूनही ग्रंथ सिद्धी नाही, आणि काही ठिकाणी कादंबरी सारखा ग्रंथ आहे, मंगलाचरण न करताही सिद्धीला गेला. मग आता यांचं काय करायचं? त्याची संगती कर्म दृष्टीनं आणि जन्मांतर दृष्टीनं लावून देता येते. पण हे सामान्यत्वानं झालं. मला त्यामध्ये कुठेच अडकायचं नाही. माझा प्रश्न पुढचा आहे. मला असं म्हणायचं आहे की ज्ञानोबारायांना याची काय गरज होती? असा जगामध्ये कोणता प्रतिबंध आहे की जो ज्ञानोबारायांना अडवा येईल? प्रबल असो अप्रबल असो. ज्ञानोबारायांची तब्येत बिघडली, हा प्रतिबंध ज्ञानोबारायांसमोर येईल काय? ज्ञानोबारायांना काही सुचलंच नाही. विनोद आहे हा, याच्यावर हसलं पाहिजे. ज्ञानोबारायांना सुचलं नाही आणि ते सुचावं म्हणून मंगलाचरण केलं. काय असं हे शक्य आहे का? शक्य आहे का? काही नाही. बर, काही आयुष्यमत पुरुषकाणी म्हणावं तर 700 वर्ष झाली अजून ज्ञानोबाराय आहे. काय मरण प्रारब्धानं देह निर्माण होत असेल तर प्रारब्ध नाशात देह नाशाचा विचार आहे. अवताराला काय संगती लावता देह नाशाची? तुकोबारायांच्या देहाचा नाश झाला म्हणता काय? ज्ञानोबारा अजूनही 700 वर्ष झाली समाधीमध्ये तसेच आहे. काही बदल नाही. त्या देहाला किडे लागले नाही, मुंग्या लागल्या नाही, त्या देहामध्ये कुठला विकार निर्माण झाला नाही, काहीच नाही. काय निर्माण झालं? तो देह काही तुमच्या माझ्यासारखा पंचमहाभूताचा देह मानला गेला का? नाही ना. कर्म म्हणजे कर्मज असा तो देह नाहीये. मग मरणाचा विचार आहे का ज्ञानोबारायांना? प्रतिबंध येईल का? नाही. मरण काय त्यांच्या समोर येईल? काय येईल? मरणाच्या डोक्यावर पाय ठेवून प्रल्हाद विमानात बसले देवाचे. जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय, तुकाराम महाराज म्हणतात. अरे सगळा हा काळ जगाला खातो, आम्ही त्याच्या डोक्यावर पाय देतो. काय मरण करणार आहे तुकोबारायांना? काय मरण माझे मरोनी गेले मज केले अमर, तुकोबाराय म्हणतात. आता कितीतरी प्रमाण आहेत त्याचे. मरणाची तो आम्हाची ती राहो खंती शकेना, समर्पिले जीवे भावे काशा द्यावे कारणे, तुकोबाराय बोलून दाखवतात. जाऊ तो विषयच नाही. ज्ञानोबारायांना असा कोणता प्रतिबंध डोळ्यासमोर आला की ज्ञानोबारायांना मंगलाचरण करावं वाटलं? अनुभवामृताचं यदक्षरमनाख्येयम आनंदमज केवलम श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये. कशा करता मंगलाचरण करता? कशा करता? काही प्रतिबंध येतो म्हणून? अनिष्ट निवृत्ती ज्ञानोबारायांच्या जीवनात अनिष्ट नाहीच आहे. त्यांचं नाव घेतलं तर अनिष्ट राहत नाही, तर त्यांच्या जीवनात अनिष्ट काय नाही? नुसतं ज्ञानोबा तुकाराम म्हटलं तर आपल्या जीवनात अनिष्ट राहत नाही. सगळ्या प्रश्नाचं एकमेव उत्तर आहे ज्ञानोबारायांचं नाव, तुकोबारायांचं नाव. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. आणि काय तिथं मरण येण्याची शक्यता आहे? भावनेचा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी नाथ महाराजांनी वर्णन करताना काय वर्णन केलं? ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञा, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, वासुदेवचे होतो अखंड वदनी वदेतो. हा नामाचा प्रभाव आहे. त्यांच्या जीवनात काय प्रतिबंध येणार आहेत? प्रबल तरी येणार काय ना अप्रबल तरी येणार काय? असले प्रतिबंध त्यांना नाही. मग प्रतिबंधाचा आणि संतांच्या जीवनाचा कुठलाही अर्थार्थी संबंध नसताना ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी संतांना मंगलाचरण करावं असं वाटतं. का वाटतं? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. मंगलाचरण आहे तुकोबारायांनी केलं. का बाबा? कशा करता मंगलाचरण करता? अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्ती हा मंगलाचरणाचा हेतू असला तरी हा हेतू संत वाङ्मयामध्ये सिद्ध होत नाही. मग मंगलाचरण कशा करता? त्याचं एकच उत्तर आहे. दुसरं उत्तर त्याला देता येत नाही. मंगलाचरण करणं हा शिष्ट संप्रदाय आहे म्हणून. हा शहाण्यांनी घालून दिलेला संप्रदाय आहे. आणि त्या संप्रदायात तो जो विचार असतो, त्यांच्या विचाराचा जो मागोवा घ्यायचा असतो, त्यांच्या मागे जे जायचं असतं ते आपल्याला त्याची गरज आहे का नाही या विचाराने जायचं नसतं. त्यांनी मार्ग घालून दिलाय म्हणून मागे जायचं असतं, कारण मागून येणारे आपल्या मागून यायला तयार झालेले असतात म्हणून.
याला शिष्ट संप्रदाय म्हणतात. परंपरेचं अखंडित्व, परंपरा अखंड टिकावी याच्याकरता आपल्याला साधनेची आवश्यकता आहे का नाही हा मुद्दा नसतो. परंपरा टिकावी हा महत्वाचा भाग असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे शिष्ट संप्रदाय आहे, मोठ्यांनी घालून दिलेला मार्ग आहे. आपल्याला त्या मार्गाने जायचंय का? गरज नाही आहे, पण जावं. का जावं? कारण मागून येणारे लोक असं म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांनी मंगलाचरण केलं नाही, आपल्याला काय गरज आहे? संतांच्या काय होतं एक लक्षात घ्या, संतांची कृती बघून त्या मागे जाणारे लोक जास्त असतात, संतांचा विचार बघून त्या मागे जाणारे कमी असतात. हे लक्षात घ्या. दोन्ही प्रमाण ज्ञानोबारांनी आपल्याला दिली आहेत. मी दोन्ही प्रमाण आपल्याला देतो. ज्ञानोबारांनी काय म्हटलंय? वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. ज्ञानोबाराय बारीक बोलतात, त्यांचं बोलणं बारकाईनंच पाहिलं पाहिजे. गृहीत धरून ज्ञानोबारांच्या शब्दांना गृहीत धरून पुढे जाता येत नाही, हे लक्षात घ्या. ज्ञानोबारांचं म्हणणं काय आहे? वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती तेची येर 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 हा शब्द लक्षात घ्या. अनुष्ठिती कोण आहे ते? सामान्य सकळ. सामान्यतः सकल जीव जे येर या म्हणण्यात या वर्गामध्ये बसणारे आहेत ते सगळे सहसा कृती बघून त्याचं आचरण करायला जातात. पण कृती बघून आचरण करणं आपल्याकडे मराठी, मी अनेक वेळेला सांगतो, मराठीमध्ये हे दोन्ही शब्द आहेत, अनुकरण आणि अनुसरण. अनुकरण प्रियता जास्त आहे, अनुसरण प्रियता कमी आहे आपल्याकडे. सामाजिक विचार करताना अनुकरण करण्याची प्रवृत्ती जास्त आहे. कृतीचं केलं जातं ते अनुकरण आणि विचाराचं केलं जातं ते अनुसरण, हा फरक आहे. आणि कृती आणि विचार यांच्या समन्वयातून केलं जातं ते अनुगमन असा शब्द आहे. अनुकरण, अनुसरण, अनुगमन. अनुगमन म्हणजे मागून जाणं, अनुगमन म्हणजे मागून जाणं. पण कशाच्या मागून जाणं? विचाराच्या आणि कृतीच्या, या दोन्हीच्या समन्वयातून जाणं असेल तर त्याला अनुगमन म्हणा. नुसती त्यांनी कृती केली म्हणून आम्ही केली हे अनुकरण झालं. आणि कृती जरी बदललेली असली तरी विचाराचं सातत्य ज्या दोन विरुद्ध कृतीतून टिकत असेल त्याला अनुसरण म्हणा. हा फरक आहे. शब्द तेच आहेत, बऱ्याच वेळेला आपण वापरतो. ज्ञानोबारांनी हे सांगितलं ते अनुकरण आहे. कोणतं? येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे अनुकरण झालं. अनुगमन पुढं सांगितलंय, ते अनुसरण पुढं सांगितलं. अनुसरण कुठे आलं? पुढं 17व्या अध्यायामध्ये. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होवो निमूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयाची आचरती पाऊले पावनी सात्विक श्रद्धा चाले ते तेची फळ ठेविले ऐसेल आहे. हे अनुसरण आहे. आणि अनुगमन कशाला म्हणतात? पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. इथं अनुसरण शब्द वापरला असला तरी इथं अनुगमन अर्थ आहे. ते अनायासे आत्महिता पावेची गा. म्हणून आपल्याला मागून आलेल्या मागच्या विद्वानांचं अनुकरण अनुसरण हे दोन्ही करावं लागत. माणसं मागून येणारी व्यक्ती विचार करताना पुढचा काय करतो एवढंच बघते, तो कोणत्या विचाराने करतो हे बघायला जात नाही सहसा. सामान्यतः ज्याला आपण एक समाज मन म्हणू, मास सायकोलॉजी ज्याला म्हणतात, आपण त्याचा विचार करा. मास सायकोलॉजी मध्ये हेतूचा विचार केला जात नाही, कृती पाहिली जाते. तो करतो, आपण करा. एक शेळी गेली की तिच्या मागे 100 शेळ्या मागून जातात. त्या काही विचारानं जातात का? नाही, कृती आहे. तसं करणाऱ्यांची संख्या जगात पुष्कळ आहे. मी थोडस वेगळं बोलतो, हा विषय नाहीये माझा आताचा, पण तरी बोलतो. काय होतं की समाज बदलला, खूप मागच्या सारखा आताचा समाज राहिला नाही. हे समाज बदलला म्हणजे काय असतो? समाज बदलणं म्हणजे काय असतं? ही काही एका रात्रीत घडणारी प्रक्रिया नाहीये की काल रात्री या मताचा होता आज या मताचा झाला, असं तो होत नाही. मग हे समाज बदलतो बदलतो म्हणजे काय होतं? समाजातली प्रत्येक व्यक्ती बदलत जाते असं होतं? असं होत नाही. समाज ज्यांना विचारवंत मानतो अशा विचारवंतांच्या विचारामध्ये बदल झाले
की बदललेल्या विचाराच्या मागून जो समाज अंध रूपानं जात असतो त्याला आपण सामाजिक परिवर्तन असं गोंडस नाव देतो, एवढंच असतं. नाहीतर काय असतं मला सांगा थोडस विचार करून. काय होतं काय या सगळ्या प्रक्रियेमध्ये? आपण बदलतो म्हणजे काय होतं? काही होत नाही. आपण ज्यांना आदर्श मानत असतो ना ते बदलतात आणि मग आपल्याला वाटतं अरे हा विचार जास्त महत्वाचा आहे, आता आपण असं वागलं पाहिजे. आपण आपलं डोकं चालवून तसं वागत नाही, ते बदललेले असतात, आपला त्यांच्यावर विश्वास असतो म्हणून आपण बदलतो. बऱ्याच वेळेला याला कारण काही अनुकरण प्रियता आहे, तसं वागायचं. गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिका वालुकालिंग मात्रेण गतम मे ताम्र भाजनम असं एक सुभाषित आहे त्याच्या संबंधात. हे उदाहरण दिले, वालुकालिंग मात्रेण गतम मे ताम्र भाजनम. वाळूमध्ये पुरलेलं तांब्याचं भांड गेलं असं उदाहरण दिले. एक मनुष्य चंद्रभागेवर स्नानाला गेला. तीर्थ स्नानाला जाताना जवळ काहीतरी एखादं भांड घेऊन जावं असा संकेत आहे. एक तांब्या त्याने नेला. चंद्रभागेला गेल्यानंतर बघितलं पाणी आहे, आज जाऊन स्नान करावं, तांब्या बाहेर ठेवावा म्हणून किनाऱ्यावर तांब्या ठेवला. आज जाताना लक्षात आलं आपण आज चाललोय पण तांब्या एकटाय, त्याला कोणीतरी उचलून नाही. मग काय करावं, याला काही सुरक्षित ठेवावं म्हणून त्यांनी तिथेच वाळूमध्ये एक खड्डा केला, त्याच्यावर तो त्याच्यामध्ये तांब्या ठेवला, वरून वाळू झाकली आणि इथे आपला तांब्या आहे हे कळावं याच्याकरता वर एक शंकराची पिंड वाळूची तयार केली. गेला की या पिंडी खाली आपला तांब्या आहे. गेल्यानंतर तो तिकडे गेला स्नानाला आणि 100-200 लोकांची दिंडी आली. त्यांनी बघितलं इथं वाळूमध्ये कोणीतरी लिंग करून ठेवलेलं आहे. त्यांना असं वाटलं की पंढरपूरचा नियम आहे की इथं लिंग करावं स्नानाला जावं. त्या 200 लोकांनी त्याच्या भोवती लिंग तयार करून ठेवले वाळू. अरे कशाच्या खाली तांब्या गेला ना. अनुकरण प्रियता आहेच आहे आपल्याकडे. त्याने केलं म्हणून मी करायचं. बस एखाद्याला जर म्हणलं अरे सिगारेट ओढू नये, बिडी पिऊ नये, तो म्हणला गजानन महाराज ओढत होते, तेवढंच बघायचंय का? तेवढंच बघायचंय का आम्हाला? तेवढंच करायचंय का? त्यांचा अधिकार बघायचाच नाही का? त्यांची आध्यात्मिक काय कोणता अधिकार होता हे बघायचंच नाही का? परब्रह्म स्वरूपता होती की नाही हे बघायचंच नाही का? याचा काही विचार आम्हाला नसतो. याच्याकरता केवळ मागून चालत आलाय म्हणून पुढे न्या. ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा संवाद त्यांच्या उपनयन प्रसंगाच्या संबंधात आहे आपल्याला दिसतो. आपण पहा, उपनयन करावं की करू नये याच्याकरता शास्त्रार्थ झाला. त्या पैठणच्या पंडितांनी निर्णय द्यायचा ठरवलं. निवृत्तीनाथ महाराजांनी विचारलं कशा करता ज्ञानोबा हा उपद्व्याप करायचा आहे, काय मुंज करून काय होणार आहे, कशा करता उपनयन असतं? शास्त्राचा वेदाच्या अभ्यासा करता लागतो. वेदाचा अभ्यास कशा करता करायचा? ब्रह्मज्ञाना करता. मग ते आपल्याला आत्ताच आहे की ते ब्रह्मज्ञान आपल्याला आत्ताच आहे ना. मग कशा करता ते उपद्व्याप करायचा आणि हे शुद्धीपत्र आणा, अमुक करा तमुक करा, ते ब्रह्मज्ञान आहेच आहे आपल्याला. मग असलेलं ब्रह्मज्ञान पुन्हा मिळवण्याकरता हवं. ज्ञानोबा म्हणाले त्याच्याकरता करायचंच नाहीये आपल्याला, हे इतरांकरता, आपल्याला त्याच्याकरता नाहीये. ज्ञानोबारायांनी आपल्या वडील बंधूंना सांगताना असं सांगितलं, प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता पावन अवस्था जरी झाली, जरी पावन अवस्था झाली तरी अशास्त्री चालता प्रत्यवाय आहे का? कारण मागून येणारे लोक आपलं अनुकरण करत असतात. त्यांना एक विशिष्ट आदर्श निर्माण करून द्यायचा असेल तर आपल्या वर्तनामध्ये आवश्यकता नसली तरी सुद्धा आपल्याला सुव्यवस्थितता ठेवावी लागते. ज्ञानोबारायांना मंगलाचरण करण्याची गरज नाही, कारण ज्ञानोबारायांच्या जीवनात प्रतिबंध येऊ शकत नाहीत आणि जर आले तर त्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता ज्ञानोबाराय सक्षम आहे. कशा करता मंगलाचरण करा? मागून येणाऱ्या ग्रंथकर्त्यांकरता आदर्श निर्माण करायचा म्हणून. मागून लोक येतील आणि ते म्हणतील ज्ञानेश्वर महाराजांनीच मंगलाचरण केलं नाही, आम्ही का करावं? तू काही त्यांच्या पुढे गेलायस का? मागेच आहेस ना, करा ना. नाही. आणि म्हणून केवळ एक शिष्ट संप्रदाय, शहाण्याचा संप्रदाय सांभाळावा हे शहाण्यांनाच कळत असतं. शहाणा मनुष्य शहाण्यांचा संप्रदाय सांभाळतो आणि चालवत असतो, त्याचं सातत्य टिकवत असतो. या करता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मंगलाचरण केलं. हे मंगलाचरण 3 प्रकारामध्ये पहिल्या श्लोकात आलं.
निर्गुणाचं मंगलाचरण आहे, सगुणाचं मंगलाचरण आहे आणि सद्गुरूंचं मंगलाचरण, तिन्ही मिळून एक श्लोक आहे. यत् अक्षरम अनाख्येयम आनंदम अज केवलम, निर्गुणाचं मंगलाचरण. श्रीमन निवृत्ती नाथ, हे सगुणाचं मंगलाचरण. आणि हे सगळं मिळून ज्यांच्या ठिकाणी एकरूपत्वानं आम्ही बघतो त्या निवृत्तीनाथ महाराजांचा आम्ही आश्रय करतो, हे सद्गुरूंचं मंगलाचरण. एका श्लोकात 3 मंगलाचरण आहेत. मंगलाचरण 3 प्रकारची असतात. एक वस्तू निर्देश रूप, एक नमस्क्रिया रूप आणि एक आशीर्वाद रूप, अशी 3 मंगलाचरण असतात. वस्तू या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. वस्तू, वेदांतामध्ये वस्तू हा शब्द ऑब्जेक्ट या अर्थाने वापरला जात नाही. वस्तू म्हणजे नग, पदार्थ या अर्थाने नाही. वस्तू हा शब्द ब्रह्म या अर्थाने वापरला जातो. आणि त्या परब्रह्माचं चिंतन करणारं जे मंगलाचरण त्याला वस्तू निर्देश रूप मंगलाचरण म्हणतात, की ज्याच्यामध्ये निर्गुण निराकाराचं वर्णन केलेलं असतं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, हे वस्तू निर्देश रूप मंगल आहे. जे नमस्क्रिया रूप असतं ते सगुणाचं असतं. देवा तुची गणेशू सकल अर्थमती प्रकाशू म्हणून निवृत्ती, हे जे मंगलाचरण आहे, देवा तूची, तो जे निर्गुण निराकार आहे तोच तू सगुण साकार आहेस म्हणून आम्ही तुला नमस्कार करतो, हे नमस्क्रिया रूप मंगलाचरण. आणि आशीर्वाद, स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदा भासो, आपल्याला चांगदेव 65 ची पहिली ओवी, स्वस्ती तुझं कल्याण असो असं म्हणून चांगदेवांना दिलेला आशीर्वाद, हे आशीर्वाद रूप मंगलाचरण मानलं जातं. इथं जे मंगलाचरण आहे हे मंगलाचरण 2 प्रकारानं प्रकट झालंय. एक वस्तू निर्देश आणि दुसरं नमस्क्रिया, 2 प्रकार. श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये, हे नमस्क्रिया रूप मंगल आहे. श्रीमन निवृत्तीनाथ हे नमस्क्रिया रूप आहे. यत् अक्षरम अनाख्येयम आनंदम अज केवलम, हे वस्तू निर्देश रूप मंगल आहे. एका श्लोकामध्ये 3 मंगलाचरण आहे. असं असतं, श्लोकबद्ध वाङ्मय निर्माण करत असताना ते अनुष्टुप छंदातला श्लोक आहे, त्यामुळे 32 अक्षर आहे. 32 अक्षराचे 4 विभाग करून 8 अक्षराचे 4 विभाग होतात अनुष्टुप छंदामध्ये. त्याच्यामध्ये ह्याच्यात जेवढा संकोच करता येईल तेवढा संकोच करणं आवश्यक असतं. सूत्र निर्माण करायचंय, श्लोक निर्माण करायचा आहे. लांब लचक श्लोक नसतो, श्लोकाला मर्यादा असतात. छंद असतो त्याचा, छंदाला थांबावं लागतं कुठेतरी, त्याला मर्यादा असतात. त्याच्या अक्षरांची संख्या ठरलेली असते, त्याच्या लघुगुरूची संख्या ठरलेली असते, त्याच्या यती ठरलेले असतात, त्याचे थांबे ठरलेले असतात. यती म्हणजे काय, थांबे ठरलेले असतात. आणि मग तो श्लोकबद्ध होतो, तो विचार श्लोकबद्ध होतो, त्याला मर्यादा आहे. त्यामुळे जेवढा कमी शब्द वापरून जेवढ्या कमी विचार, आपल्या व्यापक विचार त्याच्यामध्ये ठेवता येईल त्याला कौशल्य लागत असतं. अर्धमात्रा लाघवे नापी पुत्रोत्सव मन्यन्ते वैयाकरणः, असं एक वर्णन येतं व्याकरण शास्त्रामध्ये. हे वैयाकरणी जे असतात ना, जे सूत्रबद्ध ग्रंथ निर्माण करतात, सूत्रात, त्या सूत्रामध्ये खूप मोठा अर्थ सामावलेला, ते सूत्राचं लक्षण काय वगैरे सोडून द्या. अल्पाक्षरम संदिग्धम सारवद विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः, हे सूत्राचं लक्षण झालं. त्याचा विस्तार करायचा नाही. पण काही काही सूत्र मी आपल्याला सांगतो. आपण नारद भक्ती सूत्र बघितलं तर एक एवढं सूत्र आहे, तन्मयः, संपलं सूत्र. आता त्याचा अर्थ करताना आयुष्य जातं, पण सूत्र किती आहे, तन्मयः, संपलं. तर तन्मयः मध्ये एवढा सगळा अर्थ सामावायचा आहे. त्याच्याकरता जेवढं कमी आपल्याला अक्षर योजना जेवढी कमी करता येईल तेवढं करणं हे त्या कर्त्याचं कौशल्य असतं. त्यामुळे असं सांगतात या वैयाकरणांच्या बाबतीमध्ये की त्यांना आपल्या सूत्रातली अर्धी मात्रा जरी कमी करतात, अर्ध मात्रा लाघवे नापी, अर्धी